चला लक्ष द्या चला सर्व. लक्ष द्या सर्वांनी. मागच्या लेक्चरला आपण 1.2 स्टार्ट केलं होतं. सर्वात पहिले फॉर्म्युले आपण बघितले, थोडस रिवाइज करू आणि मग पुढे जाऊया. पहिला फॉर्म्युला बघितला आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. एक ट्रायंगल काढला, त्याला नाव दिलं एबीसी, पॅरलल लाईन काढली. फॉर्म्युला कसा वापरायचा तुम्हाला सांगितलं मी. एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. अँगल बायसेक्टर थेरम, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यामध्ये आपण एक बायसेक्टर काढला, रे एडी इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. त्याच्यानंतर फॉर्म्युला वापरला 1 2 3 चा वापर करून, B अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन DC. थर्ड आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सल काढलं. त्यामध्ये 3 समांतर रेषा व छेदिका गुणधर्म, 3 समांतर रेषा काढल्या, एलिमेंट छेदिका काढल्या, आणि आपण AB अपॉन BC इज इक्वल टू D अपॉन EF. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्याच्यावरून आपण कोण कोणला पॅरलल आहे हे डायरेक्ट शोधू शकतो. कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्याच्यावरून आपण कोणती रेषा बायसेक्टर आहे, म्हणजे कोणता किरण हा कोणत्या अँगलला बायसेक्ट करतो हे बघितलं होतं. नंतर आपण अँगल बायसेक्टर थेरमचे एक्झाम्पल बघायला सुरुवात केली होती. पहिला आपण 3rd नंबरचा एक्झाम्पल सोडवला, ज्याच्यामध्ये 3 पॅटर्न 3 पार्ट करायचे. डायग्रामची इन्फॉर्मेशन, फॉर्म्युल्याचं नाव आणि एक्झाम्पल कॅल्क्युलेशन. पहिला आपण फॉर्म्युला इन्फॉर्मेशन लिहिली डायग्रामची, नंतर फॉर्म्युला वापरला बाय अँगल बायसेक्टर थेरम, आणि नंतर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढलं होतं. नंतर आपण 6 नंबरचं गणित सोडवलं बाय अँगल बायसेक्टर थेरम. पुन्हा तेच, फर्स्ट पार्ट इन्फॉर्मेशन, सेकंड त्याचा फॉर्म्युला, आणि थर्ड मध्ये कॅल्क्युलेशन्स. त्यानंतर आपण 8 नंबरचं एक गणित सोडवलं होतं, ज्याच्यामध्ये फॉर्म्युला वापरला, इन्फॉर्मेशन लिहिली आणि कॅल्क्युलेशन करून 4.8 त्याचा आन्सर काढला होता. याच्यात फॉर्म्युला परत कोणता होता, अँगल बायसेक्टर थेरम. हा होता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सलचा, ज्यामध्ये AB पॅरलल PQ पॅरलल काय DC, आणि AD आणि BC काय ट्रान्सव्हर्सल. त्याच्यावरून आपण फॉर्म्युला वापरला बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सल. कॅल्क्युलेशन केले, 17.5 त्याचं आन्सर आहे. त्यानंतर आपण सोडवलं 7 नंबरचं गणित. यामध्ये सुद्धा 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि ट्रान्सव्हर्सल आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सलचा फॉर्म्युला वापरला आणि आन्सर काढलं. आणि 10 नंबर आपण सोडवलं होतं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं. हायलाइट पार्ट आहे, आपण डायग्राम विचारात न घेता हायलाइट पार्ट विचारात घेतला, त्याच्या डायग्राम्स तयार केल्या 2, आणि त्याच्यात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरला, तर तुम्हाला तुमचे आन्सर्स त्यामध्ये भेटतात. आता आपण पुढचे गणित बघूया कोणते कोणते आहेत. त्यामध्ये 1.2 मधलं आपण पहिलं आपण हे घेतलं होतं. पहिलं गणित आहे ते कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम्स आहे. तर या गणितांकडे आपण थोडंसं वळूया. पहिलं गणित सोडूया. तुम्हाला गणित लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली गणितांची उत्तरं लिहून घ्या. नंतर मग आकृती पुस्तकात दिलेला जो भाग आहे तो तुम्ही रायटिंग करत बसा.
नंतर लिहिलं तरी ते चालेल, पण याला तिकडे कॉपी करतो मी. 1 नंबरच्या गणिताला आपण तिकडे घेऊया. बघा आता लक्ष द्या, प्रश्न नीट वाचायचा. प्रश्नात काय दिले बघा. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स and length of line segment. Identify in which figures ray PM is the bisector of angle QPR. आता मी पहिली डायग्राम सोडवतो, लक्ष द्या. आपण एक 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 पॉइंट सोडूया. पहिला पॉइंट लक्ष द्या, पहिलं गणित. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याचे 2 भाग करावे लागतील. म्हणजे पहिल्या गणितामध्ये जर तुम्ही 2 पार्ट केले, 1 and 2 असे 2 भाग करायचे. या 2 भागांमध्ये आपण फॉर्म्युला जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की 1, 2 आणि 3 असंच वापरावं लागेल. याच्यात पण 1, 2, 3 आणि याच्यामध्ये 1, 2, 3 तुम्ही या पद्धतीने तो फॉर्म्युला वापरायचा आहे. पहिलं काय येईल बघा. पहिलं येईल QP अपॉन PR. आता या दोघांची याची व्हॅल्यू काय येते आपण ती बघूया. याच्यामध्ये जर सोडवलं तर 7/3 याचा आन्सर येतं पहिला पॉइंट मध्ये, पहिल्याचा पहिला पॉइंट. आणि सेकंड पॉइंटला जर तुम्ही सोडवलं, सेकंड पॉइंट आपण क्रिएट करूया. आता याच्यामध्ये भाग जात नाही म्हणून तसंच ठेवलं. याचे 2 भाग करायचे, लक्षात ठेवा. सेकंड पॉइंटला काय घ्यावं लागेल, QM अपॉन MR. आपण याला QM अपॉन MR घेतला. आता QM ची किंमत किती बघूया. QM आहे 3.5 अपॉन 1.5. याला मल्टिप्लाय 10 आणि 10 जर केलं तर आपल्याला भाग करता येईल 35/15. आता याला भाग देऊया. कितीने भाग जातो बघा, 5ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 साते 35. म्हणजे पुन्हा याचा आन्सर किती आला, 7/3. म्हणजे कसं लिहिणार, फ्रॉम 1 and 2. आन्सर कसं द्यायचं, फ्रॉम 1 and 2. हे दोन्ही सेम आहेत. कोणते कोणते, QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. जर सेम आलं तर बाय कन्व्हर्स वापरायचं. बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. बघा हा, आता याच्यामध्ये कन्व्हर्स वापरून आपण सांगू शकतो. कन्व्हर्स वापरल्यानंतरच आपण म्हणू शकतो की जो रे दिलाय PM, आन्सर काय लिहायचं, रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल, कोणता दिलाय तो, QPR. म्हणजे 1, 2 असे 2 पॉइंट तयार करायचे. त्यामध्ये फॉर्म्युला कसा घ्यायचा, आपण अँगल बायसेक्टरचाच वापरायचा आहे. फक्त एक भाग असे 2 भाग करायचे. दोघांमध्ये जर आन्सर सेम आलं तर इक्वल येणार, आणि नाही आलं तर मात्र मग तो रे बायसेक्ट होणार नाही. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवायचे. सेम आपल्याला ही 2 आणि 3 पण सोडवायचे, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. लिहून घ्या पटकन. सोपे कन्व्हर्स वापरायचं याच्यामध्ये. अँगल बायसेक्टर बघा, याच्यात तुम्हाला किंमत नाही विचारली कुठली, तुम्हाला सगळ्या किमती दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्ही शोधायचंय की हा बायसेक्ट करतो की नाही. आता मी अजून एक पेज क्रिएट करतो. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. आता सेकंड गणिताकडे लक्ष द्या. यातला सेकंड, आता याच्यात हा 1, याच्यात इकडे 1 मानूया, हा 2 आणि याला किती घेऊया, 3.
पुन्हा सेकंड मध्ये 2 पार्ट करायचे. पहिला काय येईल बघा, RP अपॉन PQ. किंमत टाकूया 7/10. आता याचा सेकंड भाग चेक करूया, सेम येतो का. जर सेम आला तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, कन्व्हर्स वापरू शकतो. सेकंड पार्ट बघूया. काय येईल, RM अपॉन MQ. आता किमती टाकतो मी 6/8. आता 6/8 जर केलं तर इथे 32 6 बेचूक 8, म्हणजे याचा आन्सर येतं 3/4. मग आपण याच्यामध्ये फ्रॉम 1 and 2 काय इक्वल नाही येणार, म्हणजे कसं लिहिणार, RP अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. मग आन्सर कसं लिहिणार, रे PM is not bisector of angle QPR. तर अशा प्रकारे तुम्ही सेकंड आन्सर त्यामध्ये सोडू शकता. याच्या 2 पॉइंट्स क्रिएट करायचे, फ्रॉम 1 and 2 तुम्ही त्या ठिकाणी ते दाखवू शकता. दोन्ही सेम आले तरच तो अँगल, तो जो काय रे तो बायसेक्ट होईल कोण, QPR ला. मराठीच्या मुलांनी नीट लिहा. मराठीचे कसं लिहिणार, किरण PM हा कोण QPR चा कोण दुभाजक नाही. सेम मेथड सोडून बघा, सेम येतं का. पहिला प्रश्न आहे त्यामुळे मी तो नेऊन ठेवतो वरती. आता आपण यातला तिसऱ्या भागाकडे वळूया. सगळं सोडवायचे, नीट सोडवा. तिसरा भाग आपण तयार करूया याच्यामध्ये. तिसरा प्रश्न सोडूया याच्यात. प्रयत्न करा, सेम सेम वेने सोडवा तो. थर्ड पॉइंट, थर्डला तुम्ही एक इथे द्या, कुठे देऊ शकता, 1 2 3 किंवा R ला 1 करू शकता, कसंही लिहा. थर्ड पॉइंट त्यात पुन्हा फर्स्ट काय येईल बघा, QP अपॉन PR. किंमत टाकूया 9/10. आता आपण अर्धा भाग झाला, आता अर्धा भाग घेऊया त्याचा, सेकंड पार्ट. सेकंड काय येईल, QM अपॉन MR. आता QM किती आहे, 3.6/4. आता याला मल्टिप्लाय 10 आणि मल्टिप्लाय 10 केले तर 36/40 होते. तर भाग जातो, कितीने जातो बघा, 4 भाग जातो, 4×10 40 आणि 4×9 36. म्हणजे किती आन्सर आलं, 9/10. म्हणजे फ्रॉम 1 and 2 काय सांगू शकतो आपण, QP अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. कोणता फॉर्म्युला वापरणार, कन्व्हर्स. कसं लिहिणार, बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. काय येईल, रे PM is
रे PM is bisector of angle QPR. झालं. अशा प्रकारे फॉर्म्युला अप्लाय करून तुम्हाला गणित सोडवायचे आहे. झालं असेल तर आपण पुढच्या गणिताकडे वळूया. झालं सर. झालं ना. आता झालं सर. परत आता एकदा लक्ष द्या. आपण हे दोन गणित सोडवले. बघा, पहिल्या गणितामध्ये काय केलं आपण, पार्ट्स करून बघितले आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर भेटतं. त्यानंतर सेकंड गणितामध्ये पार्ट्स करून बघितले, त्यानुसार तुम्हाला आन्सर भेटेल. थर्ड गणितामध्ये सुद्धा आपण 2 भाग केले आणि त्यानुसार त्याचा आन्सर आपण शोधला. आता आपण थोडंसं पुन्हा मागच्या गणितांकडे बघूया, कोणते कोणते राहिलेत आपले. पहिलं झालं आपलं सेकंड मध्ये लक्ष द्या, वरती P आहे. तर मी तिकडे कॉपी करतो, एक मिनिट. आपण आता या गणिताला इकडे आणूया थोडस. आता आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन नीट वाचून बघा, मग आपण याचा आन्सर काढूया. आन्सर एकदम सोपं आहे. इन ट्रायंगल PQR बघा हा, PQR मध्ये PM दिलाय 15. आता PM मध्ये इथे 15 किंमत टाकून देऊ आपण. आकृतीमध्येच किमती टाकून द्या, म्हणजे तुम्हाला हे गणित जरा पटकन समजेल. इथे 15 दिलाय हा PM. PQ दिलाय 25. आता PQ म्हणजे हा पूर्ण 25 आहे. हा पूर्ण पार्ट जर पाहिला P आणि Q, तर तो दिलाय 25. बघा, आकृती टाका किमती आहे. हा दिलाय 25. आता PR दिलाय 20. कोणता आहे PR? हा पूर्ण P आणि R आहे. हा दिलाय 20 आणि NR दिलाय 8, म्हणजे हा दिलाय 8. जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा 8 आहे. आता सर्वप्रथम व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत PN आणि MQ ची. म्हणजे पहिलं काय करायचंय, आता याच्यात पॉइंट्स क्रिएट करतो मी. बघा, पहिल्या पॉइंटला आपण काय म्हणूया, PN आणि R हा काय एकाच रेषेमध्ये इन कोलिनियर. मग आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशा पुट आउट करू शकतो बघा. हा, PR काढायचं असेल तर मला कोणाकोणाची बेरीज करायला लागेल, PN प्लस NR. आता PR किती दिलाय 20, बरोबर. PN आपल्याला काढायचं आहे प्लस 8. आता हे प्लस 8 तिकडे मायनस होते, म्हणजे 20 वजा 8 म्हणजे किती येतील, 12. आपल्याला पहिला PN फाइंड आउट केला आपण. बघा, लक्ष द्या, पॉइंट्स क्रिएट करायचे. आता सेकंड पॉइंटला आपण सेकंड पॉइंट क्रिएट करू याच्यामध्ये. सेकंडला P-M-Q. याच्यामध्ये जर बघितलं तर मला PQ काढायचं असेल, PQ, तर मला कोणाकोणाची बेरीज करायला लागेल, PM प्लस MQ किंवा QM म्हणूया. PQ दिलाय 25, म्हणजे
25 बरोबर PM हे 15 अधिक MQ. मग MQ बरोबर 25 वजा 15 म्हणजेच MQ ची व्हॅल्यू किती आली 10. 25 मधून 15 गेले किती उरले 10. बघा आता ह्या दोन व्हॅल्यूज का फाइंड आउट केल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पॅरलल आहे की नाही विचारले म्हणजे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायचा आहे. मग पॅरलल आहे की नाही शोधण्यासाठी पहिले तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहित पाहिजेत. आता मी याच्यात किंमत टाकतो बघा हा 12 आहे आणि हा किती आला 10. आता काय करायचं आपण जसं आधी केलं तसं थर्ड नंबरचा पॉइंट आता थर्ड नंबर क्रिएट करूया. थर्ड आणि फोर्थ बघा थर्ड नंबरला थर्ड मध्ये काय घ्यायचं PN अपॉन NR बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा हा 1 2 3 म्हणजे PN अपॉन NR. PN ची व्हॅल्यू आहे 12 भागिले NR आहे 8. तर किंमत फाइंड आउट केली तर दोनाने भाग जातो किती जातो किती येतो बघा 42 8 किंवा 4ने भाग देऊया म्हणजे डायरेक्ट जाईल 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 म्हणजे याचा आन्सर किती आलं 302. आता आपण सेकंड फोर्थ पॉइंट क्रिएट करूया याच्यामध्ये फोर्थ. आता फोर्थ पॉइंटला बघा हा PM अपॉन MQ जे पहिलं गणित सोडवलं ना तसंच PM किती आहे 15 भागिले 10. आता कितीने भाग जाईल 5ने 5 दुने 10 5 त्रिक 15 इथे 5 त्रिक 15 5 दुने 10. मग आता फ्रॉम 3 and 4 बघा जर मी लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल फ्रॉम 3 and 4 3 आणि 4 वरून PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. मग आता इथे बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायचा. याच्यात बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जसं आपण आधी सोडवलं तर तसं याच्यात कोण कोणाला पॅरलल बघा वरती P आणि P सेम आहे म्हणजे काय उरला NM इज पॅरलल. पॅरलल NM गेला काय उरला RQ. अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर फाइंड आउट करायचं. लिहून घ्या. 4 पॉइंट क्रिएट केले. पहिल्या पॉइंटला व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या पहिल्या 2 पॉइंट मध्ये. नंतर दुसऱ्या 2 पॉइंट मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स वापरायचा आहे म्हणून आपण त्याचे पॉइंट्स क्रिएट केले आणि फ्रॉम 3 and 4 ते दोन्ही सेम आले. समजा सेम नाही आले तर तो पॅरलल होणार नाही. सेम आले म्हणून आपण काय वापरला बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याच्यावरून आपण त्याला सोडवलं. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलं. लक्ष द्या परत एकदा आकृतीमध्ये बघा पहिल्या आकृतीत मी किमती टाकलेल्या आहेत. आपण PR दिलाय 20 NR दिलाय 8 त्याच्यावरून PN भेटतो 12 12 आणि 8 20 झाले. नंतर त्या बाजूच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या त्यामध्ये PM आणि MQ PQ दिलाय 25 PM दिलाय 15 त्याच्यावरून MQ किती भेटतो 10. नंतर आपण तिसऱ्या आणि चौथ्या पॉइंटला कन्व्हर्स वापरायचं आहे म्हणून 2 पॉइंट्स क्रिएट केले. त्यामध्ये सर्वात पहिले PN अपॉन NR त्याची व्हॅल्यू येते 3/2 आणि दुसरा PM अपॉन MQ येतो 3/2 दोघांची व्हॅल्यू सेम येते. याचा अर्थ त्या ठिकाणी आपण PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ लिहू शकतो बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम NM पॅरलल RQ. आता थोडं परत मागे जाऊया आपण.
गणितांकडे. हे झालं. हा, 4 नंबरचं गणित राहिलेलं आहे आपलं. 4 नंबरच्या गणिताला मार्क करा. 4 नंबर आपण ते सोडूया. चार नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय वापरायचंय? एकदम सोपं आहे. लक्ष द्या. थोडस इन्फॉर्मेशन वाचा गणिताची. आपल्याला काय याच्यामध्ये सोपं आहे, प्रूव्ह करायचंय म्हणजे कन्व्हर्सच वापरायचंय. पण आपण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम केव्हा दाखवू शकतो? जेव्हा आपल्याला ही पी क्यू ही जी लाईन आहे ही पॅरलल आली BC ला, तरच आपण काय म्हणू शकतो की कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणून त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल, तर याच्यामध्ये जे गिवन आहे ते लिहूया. गिवन काय काय बघा का. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये एक अँगल दिलाय बघा. अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. या APQ आणि ABC म्हणजे आपण याचे दोन ट्रायंगल म्हणूया आपण सरळ सरळ. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ABC. आता करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट तुम्हाला माहिती आहे की पॅरलल लाईनची करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट होते की जर का अँगल करस्पॉन्डिंग किंवा कॉन्ग्रुएंट असेल. तुम्हाला मागच्या वर्षीचं 9th थोडंसं आठवून देतो बघा का. तुम्हाला आठवत असेल तर थोडस या पद्धतीने डायग्राम होत्या 9वी ला असताना. आपण या पद्धतीने पाहिल्या होत्या. थोडस हे काढू नका, लक्ष द्या. हा आणि हा एक. जर का तुम्हाला माहिती आहे की हा अँगल आणि हा अँगल सेम येणार का, करस्पॉन्डिंग अँगल असणार. मग अशा वेळेस ही लाईन पॅरलल होणार. म्हणजे PQ ही पॅरलल होणार कोणाला? BC ला. म्हणजे याच्यामध्ये बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सोपं आहे का एकदम? लक्ष द्या. फॉर पॅरलल लाईन्स आपण काय म्हणू शकतो की सेगमेंट जो PQ आहे इज पॅरलल टू सेगमेंट BC. आपण हा पॉइंट इथे क्लिअर करू शकतो की हा जो PQ आहे हा कोणाला पॅरलल आहे? BC ला. बघा का आता. मग आता सेकंड हा फर्स्ट पॉइंट म्हणूया आपण. सेकंड पॉइंट क्रिएट करूया याच्यात. मी आकृती काढून टाकतो. आपल्या 9th ला होती त्यामुळे याची काही गरज नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी काढली होती. बघा आता PQ. आता PQ पॅरलल काय? BC. मग आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये इन ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल ABC मध्ये PQ हा काय पॅरलल कोणाला? BC ला. मग याच्यावरती आपण काय वापरू शकतो? बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता आपण काय वापरू शकतो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुम्हाला माहिती आहे ना ट्रायंगल मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसा वापरायचा? आकडे 1 2 3 म्हणजे कसं लिहिणार? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. झालं. कोणता फॉर्म्युला वापरला आपण? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पण याच्यामध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स दाखवणं गरजेचं आहे. कारण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरताना पॅरलल लाईन्स आर शुड बी प्रूफ. तुम्हाला त्याचं प्रूफ करावं लागेल आणि नंतरच आपण त्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये मांडू शकतो. म्हणून आपण इन ट्रायंगल APQ अँड ABC या दोन ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला एक दिलेला आहे गिवन पॉइंट आहे APQ
कॉन्ग्रुएंट ABC सगळे 60 डिग्री आहेत, परंतु ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. त्यामुळे ते संगत कोन असल्यामुळे तुम्हाला ते पॅरलल लाईन्स दाखवता येतील. म्हणजे PQ हा पॅरलल होईल कोणाला? BC ला. पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉइंटला आपण काय वापरूया? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरून तुम्ही प्रूव्ह करू शकता की किती नंबर आहे हा? 4. किती नंबर होता? 2. एक मिनिट हा. चार नंबर मध्ये आपल्याला आन्सर भेटतं. सोपं आहे. काय करायचंय? पहिले तुम्हाला ती लाईन पॅरलल दाखवायची, तरच तुम्ही काय वापरू शकता? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि नंतरच तुम्हाला ते प्रूव्ह करता येईल. रायटिंग फास्ट करा थोडीशी. बाय बेसिक म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार. रायटिंग लेक्चर चालू असतानाच रायटिंग करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत. जरी नंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवत असेल स्क्रीनशॉट, तरी सुद्धा तुम्ही लिहिलेलं चांगलं आहे. नंतर तुम्हाला अडचण आली तर बघायची गरज लागेल तुम्हाला व्हॉट्सअपवरती. परंतु रायटिंग तर लेक्चरलाच करत चला. तेवढा वेळ मी देत जाईल लिहायला. पुन्हा आता थोडस मागे जाऊया. गणित कोणते कोणते राहिलेत आपले चेक करू आपण. पहिलं झालं हे, दुसरं झालं, तिसरं, चौथं झालं, पाचवं झालं, 6वं झालं, 7वं झालेलं आहे.